नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते. मंडळी, येत्या 20 मार्च 2026ला आला आहे परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. हा दिवस स्वामी भक्तांसाठी अतिशय खास दिवस आहे. या दिवशी अनेक जण आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा प्रगट दिन अगदी जल्लोषामध्ये साजरा करतात. आहो मंडळी, मग आपल्याला या प्रगट दिनानिमित्त 21 दिवसीय स्वामी समर्थ महाराजांची अतिशय आवडणारी सेवा करायची आहे. ही सेवा महाराजांना अतिशय प्रिय आहे. अगदी ही सेवा करायला आपल्याला मोजून 15 मिनिटं रोज लागणार आहे. ही सेवा जर आपण केली तर आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे. जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा महाराज आपल्याला देणार आहे. पण ही सेवा आपल्याला अगदी श्रद्धेने मनोभावे करायची आहे. मग सेवा कोणती, कशी करायची जाणून घेऊ. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभय देणारे साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन यावर्षी 20 मार्च 2026ला आला आहे. मग या दिवशी स्वामींच्या चरणी आपण काहीतरी सेवा रुजू करणं आपल्या स्वामी भक्तांचं आद्य कर्तव्य आहे. मग मंडळी, आपण जर येत्या 28 फेब्रुवारीपासून ते 20 मार्चपर्यंत या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये न चुकता महाराजांना अतिशय प्रिय सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं ही जी पोथी आहे म्हणजे 1 ते 21 अध्यायाची पोथी रोज आपण वाचन केलं तर याचं पुण्यफळ आपल्याला 100% महाराज देणार आहे. कारण अशी मान्यता आहे की आपण जर स्वामी समर्थ महाराजांची अगदी मनोभावे सेवा केली तर महाराज सुद्धा आपल्याला अगदी मनोभावे जपत असतात. कोणतंही संकट, दुःख, दारिद्र्य, कष्ट, आजार, असहाय्य आजार आपल्यापर्यंत येत नाही. मग त्यामुळं येत्या 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत आपल्याला ही अतिशय प्रभावी सेवा करायची आहे. आता काही कारणास्तव 28 फेब्रुवारीपासून तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अगदी 1 मार्चपासून ही सेवा करू शकता. असं काही नाही. तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते करायचं आहे. मग आता तुम्ही रोज, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अगदी रोज 1 ते 21 अध्याय वाचा. म्हणजे तुमचं 21 दिवसामध्ये 21 पारायण होणार आहे. पण तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही रोज 3 जर क्रमशः अध्याय वाचले, अगदी रोज 3 दिवस म्हणजे तुमचा एक 15 मिनिटामध्ये रोज तुमची पोथी होऊन जाणार आहे. क्रमशः 3 अध्याय वाचले तर तुम्हाला 21 दिवसामध्ये 7 पारायण केल्याचं पुण्यफळ मिळणार आहे. आणि अगदी तुम्ही मनोभावे 21 करा, 7 करा, 14 करा, 3 करा, 5 करा, 11 करा. तुम्हाला जसे शक्य असेल तसं करा, पण सेवा अगदी मनोभावे करा. मग आता जे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आहे ते कसं करावं. सर्वात प्रथम अनेकांना प्रश्न पडतो की आम्हाला 21 दिवसाची सेवा करायची आहे, नियम जे आहेत ते कडक आहेत का. त्यानंतर जी तुम्ही पूजा मांडणी केली आहे तशीच मांडणी आम्हाला करायची का. या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, आपण कोणतीही सेवा करतो ती सेवा जर अगदी आपण मनोभावे केली तरीही चालेल. ही सेवा तुम्ही केंद्रात करा, मठात करा किंवा तुमचं देवघर आहे त्याच्यासमोर करा. सेवा करण्याला महत्त्व आहे. मग त्यामुळे तुमच्या घरात जागा नसेल, तुम्हाला पूजा मांडणी शक्य नसेल, रोज तुमच्याकडून पूजा होणार नसेल तर अगदी देवघरासमोर तुम्हाला चटई टाकायची आहे, एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायणाला सुरुवात करायची आहे. आता मी अशी मांडणी केली, तुम्हाला जागा असेल, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अशी मांडणी करू शकता. अन्यथा मांडणी नाही केली तरीही चालेल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायणाला सुरुवात करायची आहे. मग तुम्हाला येत्या 28 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरातली देवपूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. तुम्ही कोणतीही सेवा करा, तुम्ही जर ती सेवा संकल्पयुक्त केली तर त्याचं फळ तुम्हाला 100% मिळत असतं. संकल्प केलेली सेवेमध्ये आपण कधीही जे संकल्पयुक्त केलेली सेवा आपण पूर्णपणे पूर्ण करत असतो. मग त्यामुळे तुम्हाला संकल्प करायचा आहे, देवाजवळ बसायचं आहे. देवाजवळ शक्य नसेल तर तुम्ही अशी पूजा मांडणी करा किंवा तुमच्याकडं महाराजांचा फोटो असेल तर जिथे तुम्ही फोटो मांडणार असाल तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर चौरंग किंवा पाट घ्या, त्यावर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरवा, पिवळा नसेल तर लाल चालेल. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करा. त्यानंतर फोटो स्वच्छ पुसून घ्या, फोटोला गंध अक्षता लावा. त्यानंतर पिवळ्या रंगाची फूल, पांढऱ्या रंगाची फूल, हार अर्पण करा. त्यानंतर महाराजांची मूर्ती असेल, महाराजांना अभिषेक करा. दिवा, अगरबत्ती लावायची आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर पोथी घ्यायची आहे. पोथीसुद्धा आपल्याला एका चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची आहे.
त्यानंतर आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. मग आता संकल्प कसा करावा, तर तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर 2 पळ्या पाणी हातात टाकायचं आहे. त्यानंतर गंध, अक्षदा, फूल टाकायचं आहे. स्वतःचं नाव, तृप्ती, गोत्र, काश्यप्य, मी ही सेवा, माझं एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही, किंवा नोकरीच्या समस्या आहेत, किंवा मुलाच्या काही अडचणी आहेत, किंवा पतीची काही समस्या आहे, किंवा स्वतःच्याच काही आरोग्याच्या समस्या आहेत, यासाठी महाराज मी तुमची 21 दिवसाची ही सेवा करणार आहे. म्हणजे मी रोज जे 21 पारायण आहे ते करणार आहेत, किंवा मी रोज 3 अध्याय करून 28 फेब्रुवारी 20 मार्चपर्यंत जे 7 पारायण आहे पूर्ण ते करणार आहेत, किंवा 7, 11, 21 तुमच्याकडून जसंही शक्य असेल, तुमच्याकडून जसं होणार असेल तसं तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे आणि तशी तुम्हाला सेवा करायची आहे. त्यानंतर हातातलं पाणी तांबण्यात टाकायचं आहे. हातात परत 2 पळ्या पाणी टाकायचं आहे. ते तांबण साईडला ठेवायचं आहे. हात जोडायचा आहे. महाराजांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर शक्य झाल्यास 1 नारळ, यासोबत थोडीशी खडीसाखर तुम्हाला तिथे ठेवायची आहे. 11 रुपये ठेवायचे आहे. आणि तुम्हाला तुमची जे पारायण आहे त्या पारायणाला सुरुवात करायची आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायणाला सुरुवात करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, पारायणाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही जर 3 अध्याय वाचत असाल अतिशय उत्तम. तुम्ही जर 1 ते 21 अध्याय वाचत असाल त्यापेक्षाही उत्तम. पण तुमच्याकडे जसा वेळ असणार आहे तसं तुम्हाला करायचं आहे. प्रत्येकाकडेच वेळ असतो असं नाही. प्रत्येकाला वाटतं मी सेवा करावी, मी जे पुण्य कमवतो त्या पुण्याच्या कमाईमध्ये महाराजांचं सुद्धा काही ना काही पुण्य, किंवा महाराजांचा काही ना काही आशीर्वाद माझ्याकडं बँक बॅलन्स असावा असं प्रत्येकाला वाटतं. पण आता वेळेच्या अभावी कुणाकुणाला शक्य होत नाही. पण तुम्हाला जसं शक्य असेल तशी तुम्ही सेवा करा. मी तुम्हाला फोर्स करत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता आम्ही 3 दिवसाचं स्वामी चरित्र पारायण करणार आहोत. अगदी 3 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा, 11 दिवसाचं करा, 21 दिवसाचं करा, 11 दिवसाचं करा. आता काही नियम आहेत का, तर हो, तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं संकल्पयुक्त सेवा करणार आहात. मी आधीच सांगितलं, तुम्हाला जसं शक्य असेल 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस तसं करा. पण काही नियम आहेत, त्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे. नियम अगदी साधे आणि सोपे. जर तुम्ही 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत करणार आहात तर या कालावधीमध्ये तुम्हाला चुकूनही घरामध्ये जे मांसाहार आहे ते करायचं नाही. तुम्हाला 21 दिवसामध्ये घरामध्ये चुकूनही मद्यपान करायचं नाही. अगदी घरात काय कुठेही मद्यपान करायचं नाही. त्यानंतर घरामध्ये चिडचिड, भांडणं, कटकट या गोष्टी करायच्या नाही. कुणाचाही मोठ्याचा अपमान घरात करायचा नाही. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला आधी पण सांगितलं आणि आज पण सांगते, सेवा करत असाल तर हा नियम तुम्हाला अवश्य पाळायचा आहे. आपल्याकडे वेळ नाही, पण वेळ काढून आपण महाराजांचं कृपाहस्त आपल्यावर राहावा यासाठी सेवा करत आहोत. मग आपल्याला या दिवशी आपण ज्या दिवशीपासून ही सेवा करणार आहात त्या दिवशीपासून आपल्याला कुणाच्याही घरचं पर अन्न खायचं नाही. मग पर अन्न खाल्ल्याने आपण जर त्यांच्याकडे काही खाल्लं तर आपण केलेली सेवा त्या व्यक्तीला लागते आणि त्या व्यक्तीचं सगळं आयुष्य चांगलं होतं. अगदी त्या व्यक्तीचे जे दिवस आहेत ते सुद्धा बदलतात. मग आपण विचार करतो की हे काही न करता याचं सगळं चांगलं झालं, माझं का वाईट झालं, तर या गोष्टी आपण करतात. त्यामुळे अगदी हात जोडून सांगते, स्वामी भक्तांनो, एक ही चूक करू नका. आता लग्न कार्यात गेला असेल, परगावी जायचं असेल, तुम्हाला बाहेर खावंच लागणार असेल तर पैसे द्या, पैसे देऊन खा, पण मांसाहार खाऊ नका. तुम्ही बाकीचं खाऊ शकतात. आता पर्याय नसल्यानंतर आपण उपाशी राहू शकतो का? नाही. तुम्ही हे करू शकतात. पण आता एखाद्या लग्नात गेला तर तुम्ही घरचं जेवण आहे ते नेऊ शकतात. पण आता काही कारणास्तव दूर जायचं आहे, काही काम आहे, तुम्ही हॉटेलमध्ये देखील खाऊ शकतात. पण कुणाचंही फुकटचं अन्न खाऊ नका. जिथे प्रसाद असेल, प्रसादालय असेल, तुम्ही तिथे खाऊ शकतात. तिथे तुम्हाला काही चिंता नाही, तुम्ही तिथे आरामशीर खाऊ शकतात. कारण आता 21 दिवसाची सेवा आहे. 21 दिवसामध्ये आपल्याला कुठे ना कुठे जावं तरी लागणारच आहे. कामानिमित्त म्हणा, काही कारणास्तव तुम्हाला जावं लागणार असेल तर तुम्हाला फक्त याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीनं श्री स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते करायचं आहे. या पारायणानं काय होणार आहे, या पारायणानं तुमच्या मनात जी इच्छा आहे ती 100% नाही 1000% पूर्ण होणार आहे. साक्षात स्वामी महाराज तुम्हाला दर्शन देणार आहे. ते जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा महाराज तुम्हाला मिळून देणार आहे. तुम्ही जे मनात इच्छा करणार आहात ते सुद्धा तुमची जी इच्छा आहे ते महाराज पूर्ण करणार आहेत. यासोबत आपल्या आजूबाजूची नकारात्मकता दूर होणार आहे. आपल्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार येत असतील ते सुद्धा दूर होणार आहे.
यासोबत आपली एखादी खूप दिवसापासूनची इच्छा असेल ती पूर्ण होत नाही, ती सुद्धा तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण आहे ते करायचं आहे. 21 दिवस करा, 11 दिवस करा, 5 दिवस करा, 7 दिवस करा किंवा 3 दिवस करा, पण महाराजांच्या या प्रगट दिनानिमित्त तुम्हाला काही ना काही सेवा करायची आहे. याचं फळ तुम्हाला 1000 पटीनं मिळणार आहे. स्वामी समर्थ महाराज कधीही कुणाचं देणं ठेवत नाही. तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांना शरण गेसाला सुद्धा कुणी हात लावू शकत नाही. अशी स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा आहे ती जर तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यात सुद्धा अशाच गोष्टी घडणार. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.